आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वाचा आगला वेगळा आविष्कार सादर होताना पाहतोय. अर्थातच माध्यम आहे सुरेश देवलीकर चषक 2020 चं. दरम्यान जाऊया मैदानामध्ये. इंद्रपाल आणि नरेंद्र सलामीची जोडी मैदानामध्ये आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन आलाय गोलंदाज सुजित. अतिशय सुंदर सामना. एका बाजूला चेरोबा कोल संघ तर एका बाजूला शेलुमता वर्ल्ड. दोन्ही संघांचा विचार केला तर अतिशय सुंदर संघ आहेत. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी राहिली आहे या संघांची. या सीझनचा विचार केला तर सुजित आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल इंद्रपाल साडी. यावेळेस बॅकफुटला धावून खेळण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल यावेळेस. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 1 धावा. पुन्हा एकदा सुजित आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. नरेंद्र साडी उजव्या शैलीचा हा फलंदाज. एक आपण बघतोय हवेमध्ये देखील गारवा आलाय. डू फॅक्टर देखील झालाय. आता मात्र मैदानामध्ये बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. चांगला फटका आहे. पॉइंट क्षेत्रामधून चेंडू मात्र यावेळेस जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी काही चांगला फटका केलाय. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार सादर केला यावेळेस या खेळाडूनं. बॅकफुटला गेला, दिशा दिली, जागा बनवली आणि काय सुंदर फटका. आणि चेंडू मात्र गेलाय सरळ 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावर झाली आहे ती बिनबाद 5 धावा. पहिल्या चेंडूवर आपण बघितलं हलक्याच्या हाताने लेटकरचा फटका खेळला होता फलंदाज इंद्रपाल. आणि यावेळेस मात्र नरेंद्र यानं काय चांगला फटका खेळलाय. सुजित पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल नरेंद्र साडी. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एकच धाव मिळेल या फलंदाजाला. फुलटॉस चेंडू होता. हवा त्याचा फायदा देखील घेता आला नव्हता यावेळेस या फलंदाजाला. मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला टर्न केलं होतं. तोपर्यंत एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा सुजित राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. इंद्रपाल साडी यावेळेस शफल क्रॉस झाले होते. लक्ष्यमच्या बाहेर जाणार चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावपळकावर. धावा होतील त्या 7 धावा. सुजित पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. यावेळेस चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस धावचीची संधी आणि फलंदाज मात्र धावबद होईल. एक चांगला चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा देखील प्रयत्न झाला होता. स्वतः गोलंदाजानं क्षेत्ररक्षण केलंय आणि यावेळेस नरेंद्र हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद देखील झालाय. एक चांगला क्रिकेट आपण पाहतोय शेलुमता कोण आणि चेरोबा कोण या दोन संघांमध्ये. शेलुमता वर्ल्ड आणि चेरोबा कोण या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना. अतिशय सुंदर सामना आपण पाहतोय. चेरोबा कोण संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि शेलुमता वर्ल्ड संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केला आहे. एकंदरीत या मॅच मध्ये पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा असतील त्या 1/7 धावा. दरम्यान पुन्हा एकदा सुजित आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. सामना करेल इंद्रपाल हा फलंदाज. उलटा चेंडू होता. दिशा दिली यावेळेस चेंडूला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तोपर्यंत एकच धाव मिळाली या फलंदाजाला. एका धावेनं धावा मात्र झाल्या आहेत त्या 8 धावा.
तर नक्कीच संधी निर्माण झाली होती मोठा फटका मारण्याची. एकंदरीत त्या षटकामध्ये आपण बघितलं 2 फुलटच चेंडू टाकले होते, परंतु हवं त्याचा फायदा देखील घेता आला नव्हता या टीमला. गॅप या ठिकाणी शोधता आलं नव्हतं, गॅप मध्ये चेंडू टाकता आला नव्हता. परिणामतः एकच धाव मिळेल या चेंडूवर. पुन्हा एकदा सुजित आपल्या षटकातील पुढील चेंडू प्रमोद साडी. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावचीची संधी होती तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेस मात्र फलंदाज धावबाद होईल. एकंदरीत आपण बघितलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 2 बाद 9 धावा धावपळकर झाल्या आहेत. 2 गडी बाद झाले, ते सुद्धा धावचीच्या स्वरूपात. तर धावबादचा आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेपी डुमिनी एक असा खेळाडू आहे, आतापर्यंत एकदा देखील तो धावबाद झाला नाही. तो धावबाद झाला होता तो IPLच्या सामन्यामध्ये. तो सामना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काउंट देखील केला जात नाही. तर मुंबई इंडियन्स मध्ये खेळत असताना रोहित शर्माच्या साथीने पहिल्यांदा जेपी डुमिनी हा धावबाद झाला होता. तसेच भारतीय कर्णधार कपिल देव रामनाथ लिखन हा देखील एक असा फलंदाज आहे, तो देखील आपल्या आंतरराष्ट्रीय करिअर मध्ये एकदा सुद्धा धावबाद झाला नाही. 131 सामने केलाय, त्यामध्ये 184 इनिंग खेळलाय, त्यामध्ये एकदा देखील धावबाद झाला नव्हता, ते म्हणजे कपिल देव रामनाथ लिखन. यावेळेस मात्र या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरचा आपण सामना बघितला तर 2 फलंदाज धावबाद झालेत एकंदरीत. दरम्यान षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाज गणेश आणि सामना करेल मंगेश हा फलंदाज. अतिशय शांत क्रिकेट आपण पाहतोय. रजनी स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर वातावरण देखील तयार झालंय. एक चांगला प्रकाश झोत देखील आहे, अतिशय सुंदर फ्लड लाईट देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. आपण पाहतोय अतिशय सुंदर मॅच रंगले या 2 टीम संघामध्ये. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकावर पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस समोर फलंदाज आहे मंगेश. यावेळेस बॅकफुटला जाऊन हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तोपर्यंत एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. चेंडूची फेकी मात्र खराब झाले. धावचीची संधी निर्माण करता आलीच ती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत 2 बाद 11 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना तर नक्कीच मित्रांनो आपण अतिशय सुंदर सामना पाहतोय. टेनिस क्रिकेट अतिशय शिस्तबद्ध क्रिकेट आपण पाहतोय. 40+ माध्यमातून खूप चांगलं योगदान देखील दिलंय 40+ संघानं. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लाऊड अपील देखील केला गेलाय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद देखील झालाय. तर खराब शॉट सिलेक्शन होता. आपण बघितलं हाफ स्टंपला चेंडू पिच झाला होता. अक्रॉस द लाईन शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. या फलंदाजाचा बॅटची एज लागली. यष्टीरक्षकानं मात्र कोणत्याही प्रकारे चुकी केली नाही आणि फलंदाज मंगेश हा देखील बाद झालाय. 3रा हादरा बसला एकंदरीत शेलूमता वर्ल्ड संघाला. नक्कीच सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट, ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट, संघात एकात्मता जोपासणं म्हणजे क्रिकेट. आज तुम्ही हिरो आहात म्हणजे क्रिकेट, उद्या तुम्ही व्हिलन ठरणार आहात म्हणजे क्रिकेट. क्रिकेट 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 अक्षरशः वेळ लावलंय मित्रांनो या क्रिकेटनं. आपण पाहता क्रिकेट, आपण टेनिस क्रिकेट विश्व खूप मोठं आहे मित्रांनो. अनेक देशामध्ये देखील खेळलं जातं, अनेक राज्यामध्ये देखील खेळलं जातं. हा टेनिस क्रिकेटचा इव्हेंट आपण पाहतोय आणि इथे देखील रंगलाय अशाच प्रकारचा टेनिस क्रिकेटचा मोठा इव्हेंट. दरम्यान पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामना करेल. यावेळेस फलंदाज संजय. यावेळेस समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. बॅटची एज लागली. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षक करेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगला टीम स्पिरिट देखील दिसलाय आपल्याला. एकंदरीत चिरोबा कोणचा विचार केला तर चांगला एफर्ट्स लावलाय आतापर्यंत या टीमनं देखील. गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर गोलंदाजी झाली. क्षेत्ररक्षकाचा दर्जा देखील चांगला राहिलाय. तर कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याची मुभा देखील दिली नाहीये शेलूमता वर्ल्ड संघाला या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुट होता, बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, झेल मात्र सुटलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. नक्की संधी निर्माण झाली होती
परंतु त्या शतरक्षकानं चुकी केली, तोपर्यंत एकच धाव मिळेल यावेळेस या फलंदाजाला. एक चांगला एफर्ट्स लावला होता, परंतु झेल मात्र घेता आली नव्हती. तर 40+ क्रिकेटमध्ये आपण बघितलं 40 वर्षापेक्षा जास्त वय असलेले खेळाडू यामध्ये खेळत असतात, परंतु खेळताना त्यांचं स्पिरिट आणि त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, त्यांच्यामध्ये असलेली जोश अतिशय सुंदर. मित्रांनो, आपण बघितलं हा झेल देखील घेण्याचा चांगला प्रयत्न झाला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जे शतरक्षक होते चांगला प्रयत्न केला होता, परंतु झेल देखील सुटलाय. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकावरती पुढे चेंडू सामना करेल. यावेळेस संजय हा फलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, अतिशय वेगवान पद्धतीचा गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे, यावेळेस मात्र चेंडू जाईल तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी सुरेख फटका, 6 धावा. तर या 6 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावपळकावर झाली आहे ती 19 धावा. काय चांगला फटका मारला, यावेळेस मात्र आक्रमण केलंय या गोलंदाजावर. आपण बघितलं स्टँड ऑन डिलेवर आणि चेंडू मात्र गेलाय तो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. तर धावपळकावर धावा होतील ते 19 धावा. तर 19 या आकड्यावरून मला आठवण झाली वीरेंद्र सेहवाग यांची. तर सेहवागचं आणि 19 आकड्याचा खूप जवळचा संबंध राहिलाय. जेव्हा वीरेंद्र सेहवाग IPL मध्ये खेळत असताना 119 धावा केल्या होत्या, शतक मारला होता. वन डे मध्ये खेळत असताना 219 सेहवागने केल्या होत्या. तर टेस्ट क्रिकेट मध्ये खेळत असताना देखील 319 धावा केल्या होत्या ते वीरेंद्र सेहवाग यानं. पुन्हा एकदा गणेश आपल्या षटकावरती पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण करते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि चेंडूची फेकी मात्र खराब झाले आणि चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी. तर पंच या चेंडूवर एकंदरीत किती धावा मिळतील, तर एकंदरीत 6 धावा पडून मिळतील या चेंडूवर. तर नक्कीच क्रिकेटमध्ये एक्साइटमेंट दाखवणं कधी कधी चुकीचं घडत असतं आणि यावेळेस बघा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चेंडूची फेकी देखील चांगली झालंय, परंतु गोलंदाज जो होता त्याने चेंडू गॅदर केलाय, एक्साइटमेंट दाखवली, चेंडू पटकन फेकण्याचा प्रयत्न झाला, चेंडूची दिशा मात्र खराब आणि चेंडू मात्र गेलाय तो 4 धावांसाठी. तर खराब क्रिकेट खेळलाय मात्र या चेंडूवर. या 6 धावा मिळतील. या 6 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे ती 3 बाद 25 धावा. आता मात्र धावपळकावर चांगल्या धावा जमल्यात. शेलू मतदारसंघाचा विचार केला तर षटक क्रमांक 2 संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना शेलू माता वल संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 25 धावा. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुजित याने चांगली गोलंदाजी केली होती, एकंदरीत 90 धावा दिल्या होत्या. त्यानंतर गणेश हा गोलंदाजीसाठी आलाय आणि गणेशाच्या गोलंदाजीवर आक्रमण केलंय या फलंदाजानं. खराब क्षेत्ररक्षण देखील राहिलंय या षटकामध्ये विचार केला तर. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं होतं ते चेरोबा कोण संघानं आणि दुसऱ्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलाय ते शेलू माता वल या संघानं देखील. दरम्यान षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज राजेश आणि सामोरे जाईल इंद्रपाल हा फलंदाज. राजेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, यावेळेस बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न झालाय, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, काय चांगला चेंडू टाकलाय, पूर्णपणे फटका फसलाय यावेळेस या फलंदाजाचा. अतिशय सुंदर चेंडू होता, लेग स्पिन झाला होता, एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली आहे राजेश या गोलंदाजानं. पुन्हा एकदा राजेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, शपल क्रॉस झाले होते, चेंडू मात्र यावेळेस जाईल लॉन लेग सीमारेषेच्या बाहेर, सरळ 4 धावांसाठी. तर या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावर झाली आहे ती 29 धावा. आता मात्र चांगल्या धावांकडे वाटचाल करतोय तो शेलूमाता वल संघ. इंद्रपाल जो सलामीला आला होता आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. सुरुवातीला एकेरी दुहेरी व भर पडली होती या फलंदाजाची, आता मात्र मोठा फटका मारला या फलंदाजानं. पुन्हा एकदा राजेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते का बघायचा, तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल यावेळेस इंद्रपाल या फलंदाजाला. एक चांगला क्रिकेट खेळला गेलाय. मागच्या चेंडूवर बघितलं गोलंदाजाने टाकलेला चेंडू देखील चांगला होता, तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका देखील होता आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील झालंय या चेंडूवर. पुन्हा एकदा राजेश आपल्या षटकाकडे पुढील चेंडू,
यावेळेस बॅकफुटर जाऊन मारलाय चेंडू मात्र मिडविकेट रिजन मध्ये जाईल आणि सीमा रेषा पार 4 धावांसाठी सर्रेक फटका 4 धावा. या 4 धावेनं संघाची धावसंख्या एकंदरीत धावफलकावर झाली आहे ती 3 बाद 34 धावा. आक्रमण केले आता मात्र फलंदाज संजय काय चांगली फलंदाजी करते आतापर्यंत. या खेळाडूनं 17 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा राजेश आपल्या षटकातील पुढील चेंडू संजयसाठी. यावेळेस मात्र फुटवर्क चेक केलाय फलंदाजाला फॉलो केलं होतं यावेळेस या गोलंदाजानं. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करत असता तेव्हा तुम्हाला फलंदाजाचं माइंड रीड करणं गरजेचं असतं आणि यावेळेस मात्र या गोलंदाजानं फलंदाजाला ओळखलं देखील होतं आणि काय चांगल्या चेंडूची समाप्ती केली. तोपर्यंत 1 धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे एकंदरीत 35 धावा. पुन्हा एकदा राजेश आपल्या षटकातील पुढील चेंडू इंद्रपाल साडी. यावेळेस विकेट मारण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने चेंडूला टर्न केलाय. शॉर्ट लेगच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव आता मात्र मिळाली इंद्रपाल याला. एक नक्कीच आता बघितलं आय अँड हँड कॉर्डिनेशन बघायला मिळेल यावेळेस या चेंडूवर. गोलंदाज ताकद असल्याला त्याच्या गोलंदाजीचा हात आणि फलंदाजी करत असताना चेंडूवर असलेली नजर हा एक कॉर्डिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायला देखील मिळाला या चेंडूवर. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 3/36 धावा. नक्कीच आपण व्यासपीठावर बघू शकता या स्पर्धेचे शिल्पकार भरतजी देवळीकर आहेत. त्यांच्या बाजूला दीपकजी भुरे, विकासजी मुकादम तसेच समीरजी तांगडे यांना देखील पाहू शकता. तसेच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे गवळी सर देखील आहेत. तसेच अनेक मान्यवर देखील आहेत या स्पर्धेमध्ये आलेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर गवळी सर आणि भाबे सर जेव्हा समालोचन करत असतात तेव्हा खूप मजा येते ऐकायला, कारण खूप चांगलं कॉर्डिनेशन असतं. एक चांगली एका बाजूला मराठी भाषेवर प्रभुत्व असलेलं समालोचक, तर एका बाजूला हिंदी भाषेवर असलेलं प्रभुत्व. एक चांगलं कॉर्डिनेशन मित्रांनो नक्कीच पाहायला मिळते. थोड्या वेळामध्ये पुन्हा आपण त्या बघणार आहोत. यावेळेस षटक क्रमांक 4 देवेन घेऊन आलाय. सामोरे जाईल इंद्रपाल. यावेळेस बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. बॅटची एज देखील लागली आणि चेंडू मात्र जाईल लॉंग स्टॉक सीमारेषेच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे एकंदरीत 40 धावा. आपण बघितलं यावेळेस गोलंदाजाने टाकलेला चेंडू अतिशय सुंदर होता. फटका फसला होता. बॅटची एज लागली. तिथे क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडू मात्र गेलाय सरळ 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या 40 झाली आहे आतापर्यंत. चांगला स्कोर उभारलाय शेलुमता वर्ल्ड संघानं. चांगली फलंदाजी झाले. इंद्रपाल चांगली फलंदाजी करतोय. आपण बघितलं संजय जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा संघ अडचणीत सापडला होता, परंतु संजय यानं काय चांगली फलंदाजी केली आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा देवेन आपल्या षटकातील पुढील चेंडू सामोरे जाईल. इंद्रपाल फलंदाज. यावेळेस चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या दर्जाचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव मिळाला. दुसरी धावेसाठी प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आता या चेंडूवर. फटका अतिशय सुंदर होता. कव्हर ड्राईव्ह चेंडू देखील तितक्या चांगल्या दर्जाचा टाकला होता. त्या चेंडूला दिशा दिली होती यावेळेस या फलंदाजानं. पुन्हा एकदा देवेन आपल्या षटकातील पुढील चेंडू सामोरे जाईल. इंद्रपाल हा फलंदाज. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. या सेटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 3/43 धावा. तर की चांगली धावसंख्या उभारली आहे शेलुमता वर्ल्ड संघानं. आपण बघितलं रणजी स्पर्धा आहे. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल या संघाची आतापर्यंत. या मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली. उलटा चेंडू होता. स्विंग केलाय. यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि कोणत्याही प्रकारे चुकी करत नाही आणि यावेळेस मात्र इंद्रपाल या फलंदाजाला परतावं लागेल. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं चेंडूची फेकी झाली आहे. इंद्रपालला इंजरी देखील झाली आहे. तर नक्कीच चांगला झेल घेतला गेला. आपण बघितलं त्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक होते. कोणत्या प्रकारे चुकी केली नाही आणि इंद्रपाल यावेळेस बाद झालाय.
नक्कीच चांगला झेल घेतलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आपण बघितलं शतरक्षक काय चांगला झेल घेतलाय. इंद्रपाल आतापर्यंत चांगली फलंदाजी करत होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. एलिमिनेशन झालं नव्हतं यावेळेस आपण बघितलं. आणि काय चांगला झेल घेतलाय आणि इंद्रपाल हा फलंदाज परतलाय. पुन्हा एकदा देवेन आपल्या षटकांनी पुढे चेंडू संजय साडे. संजय आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. एकंदरीत चांगलं योगदान देखील दिले या फलंदाजानं आतापर्यंत या मॅच मध्ये. देवेन यावेळेस त्रिफला चीज झालाय. अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे चकित झाला होता फलंदाज. फलंदाजाचे डोळे विस्फारले होते आणि चेंडूनी मात्र वेध घेतलाय यष्टांचा. आणि यावेळेस संजय हा फलंदाज देखील बाद झालाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवर गडी बाद करणे यश आलंय आता मात्र देवेन या गोलंदाजाला. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं 40+ चा क्रिकेट खेळला गेलाय. अतिशय चांगला दर्जा देखील राहिलाय. 40+ क्रिकेटचा चांगला फिटनेस देखील दाखवलाय. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजीचा दर्जा झालाय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि फलंदाजी देखील अतिशय सुंदर झाली. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं खूप चांगली कामगिरी राहिलंय 40+ क्रिकेटची. रेग्युलर क्रिकेटला लाजवेल त्यापेक्षा चांगली कामगिरी झाले आतापर्यंत. मित्रांनो आपण पाहताय स्वर्गीय सुरेश देवलीकर चषक 2020 हे भव्य दिव्य असं आयोजन. अर्थातच माध्यम आहे भरत देवलीकर, ऍडव्होकेट अनिल देवलीकर यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज देवेन आपल्या षटकांनी पुढील चेंडू सामोरे जाईल. यावेळेस जयकांत हे फलंदाज यावेळेस मात्र पुन्हा एकदा समोर सापडलाय. पायचीच्या सुरुवात फलंदाज देखील बाद झालाय आणि या मॅच मध्ये या गोलंदाजानं हॅट्रिक देखील घेतले. तर चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत बघितलं पहिल्या 3 षटकामध्ये खूप जास्त धावा धावलकावर लागल्या होत्या आणि स्लॉग वरचा षटक अतिशय महत्वाचं षटक या षटकामध्ये या गोलंदाजानं मात्र करामत केलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि हॅट्रिक देखील साधले या गोलंदाजानं. तर खूप चांगली कामगिरी राहिले देवेन या गोलंदाजीचा. आतापर्यंत विचार केला तर मेरिटवर गोलंदाजी झाले. अतिशय सुंदर लाईन लेग देखील मेंटेन केले. या गोलंदाजाचा रिदम बघा. गोलंदाजी करत असताना हलवारपणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न जातोय. रनअप बघा हलवारपणे धावतोय आणि वेगाने चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न होतो या गोलंदाजाचा. तर नक्कीच स्लॉगवरच्या षटकामध्ये आपण बघितलं चांगलं कमबॅक करून दिले आतापर्यंत या ओव्हरमध्ये या गोलंदाजानं. पुन्हा एकदा देवेन आपल्या षटकाने पुढे चेंडू सामोरे जाईल. यावेळेस बालकृष्ण हे फलंदाज. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा करेल देवेन. यावेळेस बॅकफूट उद्या मारण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडूला टर्न केला. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद झालाय. अशा तऱ्हेने धावपलकावर धावा झाले तर 44 धावा आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय ते चेरोबा कोण संघासमोर. त्याला आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये सुजित याने गोलंदाजी टाकली होती फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या. तदनंतर गोलंदाजी करण्यासाठी गणेश आला होता आणि गणेश याच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं होतं. तब्बल 16 धावा कुठून काढल्या होत्या. तदनंतर राजेश हा गोलंदाजाला 11 धावा आणि स्लॉग वरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. देवेन यानं हॅट्रिक देखील घेतले आणि 8 धावा दिल्यात फक्त ना फक्त या गोलंदाजानं. बाबे सर बिल्कुल, अगर 45 का लक्ष्य और उसमें हैट्रिक कोई गेंदबाज करे तो ये बता देता है कि उसने कितनी अच्छी गेंदबाजी की थी. 45 का लक्ष्य है. शेलुमाता वल ने इस वक्त चेरोबा कोन के सामने रखा है. देर रात आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं लेट सुरेश देवलीकर ट्रॉफी 2020 खाड़ी से. बहुत ही सुहाना मौसम है. ठंडक, गुलाबी सर्दी है और आप अपने टीवी मॉनिटर पे देख सकते हैं इस वक्त चांद भी आधा नजर आ रहा है. आधा सफर उसने भी खत्म किया है. रात भी आधी ढल चुकी है. बात से बात की गहराई चली जाती है. झूठ आ जाए तो सच्चाई चली जाती है. और रात भर जागते रहने का अमल ठीक नहीं. चांद के इश्क में बीनाई चली जाती है. शेलो मतवल इस वक्त मैदान में जाती हुई. 45 का लक्ष्य है. बहुत ही सुंदर समा. लेकिन अगर हम दूर देखते हैं या रोशनी की तरफ देखते हैं फ्लड टावर की तरफ तो साफ
एहसास हो रहा है कि अब शबनम ड्यू गिर रहा है, और ग्राउंड पे भी हम अगर देखते हैं तो कई जगह साफ नजर आ रहा है कि ड्यू फैक्टर। ये लक्ष्य मेरे नजर से तो बहुत अच्छा है। हालांकि क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, बिफोर हम कुछ नहीं कह सकते कि मैच कौन जीतेगा, लेकिन एक ऐसा टोटल जरूर बना है शिलो माता वल ने जहां पे उनके गेंदबाज बल्लेबाजी को टेस्ट कर सकते हैं। इसके बाद आज देर रात का आखिरी मुकाबला आप देखेंगे गुंदोली गंगा माता स्पोर्ट्स गुंदोली और इस मैच की विजेता टीम के बीच में। ओपनर्स बीच मैदान पे आते हुए चिरोबा कोन के विनोद और सुजीत दोनों ओपनर्स बीच मैदान पर। तर नक्कीच चिरोबा कोण संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। प्रणय पाटील मनसे विभाग अध्यक्ष याच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद प्रणय पाटील। खेल की शुरुआत होने जा रही है। विनोद और सुजीत दोनों ओपनर्स बीच मैदान पर। देखिए निशांत, मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि यहां से कोशिश होंगी चिरोबा कोन की तेज रन बनाने की। जो आस्किंग रन रेट है वो लगभग 11.25 का है। विनोद स्ट्राइक पर हैं जबकि नॉन स्ट्राइक पर हैं सुजीत। गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया है वल की तरफ से इंद्रपाल को। इंद्रपाल बहुत ही अनुभवी क्रिकेटर, और मुझे आज भी याद है 2007 का वो मुकाबला जो बीसीसी बनाम वल के बीच में खेला गया था। इंद्रपाल सामना कर रहे हैं बैट्समैन विनोद। शॉर्ट थर्मेन पॉइंट कवर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है, मिड ऑफ वाइड है, मिड ऑन है, स्क्वायर लेग है और शॉर्ट फाइन लेग घेरी के अंदर। पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद, अजीबो गरीब ढंग से खेले थे वहां पे बैट्समैन विनोद, बीट किया वहां पर। अब देखिए गेंदे थोड़ा सा कांटा भी बदल रही है और जो बाउंस है वो बहुत अच्छा है अभी भी पिच में। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए बढ़िया गेंद, लेन गेंद थी, फिर आरे बल्ले से खेलना चाहते थे, फिर बीट किया। बढ़िया शुरुआत इंद्रपाल की, पूरे अनुभव को झोंकते हुए अपनी गेंदबाजी में। इंद्रपाल राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कट करने की कोशिश, फिर बल्ले के करीब से, ढूंढते रह जाओगे। ऐसा लग रहा है पिछली 3 गेंदों में कि विकेट कीपर और गेंदबाज मैदान में है। शेलो माता वल के इंद्रपाल पावर प्ले में इस मरतबा टैप कर दिया गेंद को पॉइंट पर। 1 रन, 1 रन से खाता खुला विनोद का। चिरोबा 1 रन बिना किसी विकेट के। कमाल की गेंदबाजी कर रहे हैं। देखिए आप जब जल्दी जल्दी ओवर करते हैं तो बैट्समैन को सोचने का मौका नहीं मिलता है। हालांकि टेनिस क्रिकेट का इतिहास है, बहुत देर से ओवर होते हैं। फिर से अच्छी गेंद गुड लेन पे पड़ने के बाद बल्ले के करीब से जाती हुई। क्या लाइन ऑफ अटैक है, कॉरिडोर अनसर्टिनिटी ऑफ स्टंप और उसके करीब गेंदों को रख रहे हैं इंद्रपाल। इंद्रपाल राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए कट करने की कोशिश, फिर बीट किया। कमाल का ओवर, 1 ओवर, बहुत ही कसी हुई गेंदबाजी, 1 रन। इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है मैंडेटरी पावर प्ले में? 1 ओवर 1 रन। निशांत, इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है? और इससे अच्छा कोई पहला गेंदबाज क्या दे सकता है अपनी टीम को? तर आपण बघितली या षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी केले
इंद्रपाल या गोलंदाजानं इंद्रपाल फलंदाजीसाठी देखील ओपनिंगला आला होता आणि यावेळेस मात्र गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी यांनी सुरुवातीला केलेली आहे. आतापर्यंत या गोलंदाजानं फक्त आणि फक्त एकच धाव दिली. याचं कारण म्हणजे मेरिटवर केलेली गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये वैविध्यपूर्ण विविधता दिसली, तसेच अचूक टप्पा अचूक गती देखील मेंटेन केली होती भावेश सर या गोलंदाजानं. यस, एक अच्छा गेंदबाज वो है जिसके पास लाइन अच्छी है, जिसके पास लेंथ अच्छी है और उसके पास वेरिएशन अच्छा है. अधिकांश बार हम देखते हैं कि बाएं हाथ के बैट्समैन जब आते हैं तो दाएं हाथ और बाएं हाथ के बैट्समैन गेंदबाज चकरा जाते हैं. अब सामना करने जा रहे विनोद, गेंदबाज नरेंद्र का. समय में कॉपरेट करें शिलू मातोबल. आज रात का आखिरी मैच गंगा माता स्पोर्ट्स गुंदोली बनाम इस मैच की विजेता टीम नरेंद्र. सामना करेंगे बैट्समैन विनोद. इस मरतबा गेंद को लॉफ कर दिया है, फील्डर मौजूद. पहला विकेट, विनोद आउट होके जा रहे हैं. जब रन नहीं बनते तो इस तरह बैट्समैन अपना विकेट आखिरकार फेंक देता है. जो दबाव था, रन नहीं बन रहे थे, उससे उबरने की कोशिश की, आउट हो गए विनोद. नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं देवेंद्र. देखिए, ऐसा नहीं चेस करके एक मैच जरूर जीता गया, 2 मैच जीते गए, लेकिन रात की रोशनी में चेस करना मुश्किल ही काम रहता है. हालांकि विकेट अभी भी गेंदबाजों के लिए बहुत अच्छा विकेट है, जिसमें अच्छा उछाल भी है. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए नरेंद्र. राइट आर्म राउंड विकेट. सुजीत के लिए फ्लाइट दिया, गति परिवर्तन समझ ही नहीं पाए बैट्समैन, कब गेंद पड़ी और कब निकल गई. क्या गेंदबाजी कर रहे हैं, एक्सलेंट नरेंद्र. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए फिर से फुल टॉस गेंद, लेकिन उस पर का फायदा नहीं उठाया. गेंद मिड विकेट पे पहुंची, 1 रन. फ्लाइट दे रहे हैं, बैट्समैन को दावत दे रहे हैं क्रीज के बाहर आके खेलने की. नरेंद्र. राइट आर्म राउंड विकेट जाते हुए सामना करेंगे बैट्समैन देवेन. सुई चीट खेलने की कोशिश, गेंद ना, देखिए घी ना सीधी उंगली से निकल रहा है, ना टेढ़ा कर रहे हैं तो निकल रहा है. अब देवेन मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए सामना करने नरेंद्र का. इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया है, बहुत खूबसूरत शॉट, लेकिन उसको भी रोक लिया है. कमाल की फील्डिंग, सिर्फ 2 रन. हालांकि शॉट बहुत अच्छा था, लेकिन फील्डिंग उससे बढ़कर. इन 2 रनों से स्कोर आगे सरकता हुआ 4 रनों पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद. 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. लेफ्ट आर्म राइट आर्म राउंड विकेट. फिर फ्लाइट दिया, झाड़ू शॉट, स्विच हिट किया है, फील्डर फिर से एक्शन में है. सिर्फ 1 रन. कमाल की फील्डिंग हो रही है. बॉलिंग तो बहुत ही कातिलाना हो रही है, लेकिन फील्डिंग भी बहुत जबरदस्त. दूसरा ओवर चल रहा है, रन बने केवल 2 ओवर की समाप्ति के बाद 5. 2 ओवर 5 रन बचे हुए. 2 ओवर में 40 रन चाहिए. बनेंगे या नहीं बनेंगे, सुनते हैं वॉइस ऑफ पाए निशान पाटील से. धन्यवाद भावेश सर. आपण बघितलं 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 2 षटकांमध्ये 45 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना चेरोबा कोण संघाची धावसंख्या झाली आहे ती फक्त आणि फक्त 1/5 धावा. तर नक्कीच क्रिकेट भरत असताना त्याला झालर लावण्याचं काम समालोचकाचं असतं आणि आजच्या दिवसामध्ये सिद्दीक भाबे सर आणि गवळी सरांनी खूप चांगली समालोचन देखील केलंय.
अतिशय सुंदर क्रिकेट देखील आजच्या दिवसामध्ये आपण बघितलंय. तर या मॅच मध्ये आपण बघितलं चेरोबा कोण संघाला थोडासा बॅकफुटवर गेलाय. नक्कीच 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा धावफलकावर लागल्या आहेत. त्यामुळे षटक क्रमांक 3 संजय घेऊन आलाय. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता असेल. संजय यावेळेस शॉर्टपिच चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन पूल केलाय. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. आता मात्र समीकरण बदलले. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 38 धावा. सामोरे फलंदाज आहे देवेन. ज्या देवेनने गोलंदाजी खूप चांगली केली होती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका देखील चांगला आहे. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलंय. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी 1 धाव देखील वाचवली. एकंदरीत 3 धावा पळून काढले त्या चेंडूवर. त्या 3 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे एकंदरीत ती 10 धावा. काय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आपण बघितलं डीप पॉइंट क्षेत्र आणि बॅकवर्ड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय आजच्या मॅच मध्ये या क्षेत्ररक्षकाचं. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड जमावण्याचा प्रयत्न झालाय. एलिमिनेशन झालं नाही, टायमिंग उत्तम साध नाही. पर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न झालाय की काय, तर एकाच धावेवर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. या एका धावेला संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना 45 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना चेरोबा कोण संघ थोडासा स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय धावांसाठी. कारण गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. गोलंदाजी जोरीला क्षेत्ररक्षणाचा आपण देखील विचार केला तर क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं राहिलंय या संघाचं. संजय यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन मारण्याचा प्रयत्न, फोर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करेल. मिडविकेट रिजन मध्ये चेंडूची फेकी करेल. दुसरी धाव घेण्याची संधी, धावचीची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु यष्टिरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नव्हता. आणि यावेळेस मात्र 2च धावा. या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे 13 धावा. तर नक्कीच चांगले फटकेबाजी करावं लागेल. काही येणाऱ्या चेंडूमध्ये मोठे फटके मारावे लागतील देवेन आणि सुजित या 2 फलंदाजांना. 8 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 32 धावा. संजय पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढे चेंडू देवेन साडी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, एज लागली. यावेळेस जो लाऊड अपील देखील केलंय. एकच धाव. सातत्यानं रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. या फलंदाजाचा फटका फसला होता. तोपर्यंत एकच धाव मिळाली या चेंडूवर या फलंदाजाला. पुन्हा एकदा संजय आपल्या षटकाची पुढील चेंडू सामोरे चालली. यावेळेस फलंदाज सुजित. यावेळेस काय चांगला चेंडू टाकलाय. अतिशय सुंदर चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. नाटकीमय क्रिकेट देखील आपण पाहतो या ठिकाणी. तर बघितलं आपण नाटकीमय क्रिकेट रंगलाय. फलंदाजाला बाद देखील केलं जाते की नाही. फलंदाज आता मात्र धाबाद झालाय.
6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. यावेळेस गोलंदाज झालाय प्रवीण आणि सामोरे जाईल फलंदाज देवेन. प्रवीण आपल्या षटकांनी पुढील चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे, शतरक्षक आहे त्या ठिकाणी, चांगलं शतरक्षण करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील देवेन या फलंदाजाला. 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलाय. धावफलकावर धावा होतील आता मात्र 16 धावा. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 29. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच दोन्ही समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. 5 चेंडू आणि 28 धावा. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकांनी पुढील चेंडू यावेळेस विकेट केलाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जाईल. यावेळेस मात्र 4 धावांसाठी. आता मात्र खूप उशिराने एक मोठा फटका आलाय. 4 धावा आल्यात परंतु उशीर झाला या फटक्याला. आधी सुरुवातीला असे फटके येणं गरजेचं होतं चिरबा कोण संघाच्या बाबतीत विचार केला तर. उलटा चेंडू आहे. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक चांगलं शतरक्षण करतोय तोपर्यंत 2 धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावेनं धावफलकावर धावा झाल्या आहेत त्या 23 धावा. पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय चिरबा कोणा संघ. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी झाले, चांगला शतरक्षकाचा दर्जा देखील राहिलाय तो शेलूमता वळ या संघाचा. पुन्हा एकदा प्रवीण राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. देवेन साडी यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. यष्टीरक्षण देखील खूप चांगलं झालंय. लाऊड अपील देखील केलंय परंतु पंच जागेवर ठाम आहेत. यावेळेस चांगल्या चेंडूची समाप्ती केलंय. शॉर्ट सिलेक्शन म्हणेन तर अतिशय खराब शॉर्ट सिलेक्शन होता. या चेंडूवर अक्रॉस द लाईन खेळला होता हा खेळाडू. चेंडू मात्र सरळ गेलाय यष्टीरक्षकाकडं. गंगामाता गुंदवली संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये समोर यायचं आहे. गंगामाता गुंदवली संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. प्रवीण आपल्या षटकाला पुढील चेंडू पुढे सरसाव मारलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू टर्न केलाय. शतरक्षक काय चांगलं शतरक्षण करतोय. चेंडूची फेकी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने करतोय. 1च धाव. या मॅच मध्ये बघितलं आपण चिरोबा कोण संघ गोलंदाजी करत असताना खराब गोलंदाजी राहिलाय आणि फलंदाजी करत असताना देखील फलंदाजीचा दर्जा देखील खराब राहिलाय या टीमचा. परिणामता बॅकफुटवर गेला हा संघ पूर्णपणे. दरम्यान या मॅच मध्ये शेलूमता वल संघ विजय संपादन करतोय आणि चिरोबा कोण हा संघ पराभूत होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन शेलूमता वल आणि हार्ड लक चिरोबा कोण द मॅन ऑफ द मॅच. लगेचच आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाकडे गंगामाता गोंदवली त्याचबरोबर शेळूमाता वळ दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. टॉस झाल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. गंगामाता गोंदवली आणि शेळूमाता वळ टॉस होईल. एक छोटासा 5 मिनिटाचा ब्रेक त्यानंतर सामना लगेच सुरू होईल. टॉस साठी आपण यायचंय. आमचा जो शेळूमाता वळ संघाचे कर्णधार येत आहेत आमचे आज हनुमानजी देवळीकर यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसाचा जो अंतिम सामना होईल त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आमचे भरतजी देवळीकर यांचे थोरले बंधू आणि खरंच 3 बंधूंची अपार मेहनत